सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी सेवकांना तातडीने कायम करावे, अशी मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी विधानसभा अधिवेशनात करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। सोलापूर महानगरपालिकेतील 1995 नंतरचे रोजंदारी आणि बदली कामगारांना कायम करावे, या गंभीर आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडून त्यांना कोल्हापूर महानगरपालिका कर्मचाऱ्याप्रमाणे तातडीने कायम करावे, अशी रास्त मागणी करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। मी या सरकारला विनंती करेल की सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 1300 पद आता नव्याने त्या ठिकाणी रिक्त होत आहेत, त्या लोकांची पदभरती सुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे। अनेक गंभीर प्रश्न मी या सभागृहाच्या निदर्शनास या माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष आणतोय की सोलापूर महानगरपालिकेचे 249 कर्मचारी हे जवळपास 1995 पासून महापालिकेमध्ये रोजंदारीवरती काम करतात। यांच्यापैकी काहींचं निधन झालेलं आहे, काही लोकांचे जवळपास 80% लोक उद्याच्या 2-3 वर्षांमध्ये रिटायरमेंटला जाणार आहेत, परंतु अद्यापी या लोकांना कायम करण्यामध्ये कुठंतरी यापूर्वीचं सरकार कमी पडलेलं आहे। परंतु कालच्या कोल्हापूरला ज्या पद्धतीने न्याय दिला त्याच आधारावरती आपण सोलापूर महानगरपालिकेतील 249 कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ह्या सरकारने तातडीने लवकरात लवकर कायम कराल ही अपेक्षा आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना करतो। आणि अध्यक्ष महोदय, मी शेवटचं या ठिकाणी बोलताना सांगेल की या अर्थसंकल्पाच्या काळात सोलापूर महानगरपालिकेतील 249 रोजंदारी आणि बदली कामगारांना कायम करण्याबाबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी आमदार देवेंद्र कोठे यांची भेट घेऊन कामगारांना कायम करण्याबाबत निवेदन केले। त्याचप्रमाणे द न्यूज प्लसचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांनी देखील महानगरपालिकेतील रोजंदारी सेवकांना कायम करण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले। महानगरपालिकेतील रोजंदारी सेवकांना कायम करण्याबाबत आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी तत्परतेने अधिवेशनात प्रश्न मांडून त्वरित कायम करावे, या रास्त मागणीमुळे महापालिकेतील रोजंदारी आणि बदली सेवकांचा कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आमदार देवेंद्रदादा कोठे यांचे आभार मानून शुभेच्छा देत आहेत।